केवळ स्त्री असणारा सुंदर कन्या होती बाबा. त्या कन्येला असणारा पाहिला तिचा हात धरला. अविचार असणारा म्हणजे विचार मनामध्ये असणारा आलेला आहे. रावणे सोडली त्याच क्षणी ती प्रमया पाची जावणी गाराने सर्व सांगत. मोठ्यानं असणारा तिने आवाज केला. क्रंदली असणारा रावणाला कळालं वा लय मुलांना आडली म्हणजे हातातलं सोडून दिलं असणार रावणानं. ब्रह्मदेवाची असणारा कन्या मी जाऊन ती तिथं असताना म्हणजे ग्रहानं सांगायला लागलेली आहे. रावणाची शापी सत्य लोकवाची परस्त्रीवर बलात्कार करीची तरी शतखंडे निश्चयसी तुझे तनुची होईल. रावणाला असणारा सांगितलं सत्य लोकांमध्ये जाऊन असणारा ब्रह्मदेवाला बरं असणारा आणि परस्त्री पराविलास महादोष म्हणजे याच्या एवढा असणारा दोष कोणतंच नाही बरं म्हणून असणारा गायींची हत्या त्यावेळी तुझा असणारा त्याने सांगितलेली आहे. जैसाची आकांत पडिला कि व्याघ्र सापड्यात सापडला तैसा रावण बांधला शाप पाचे करोनिया. ज्यावेळी असणारा म्हणजे शिळे जसा असणारा म्हणजे एखाद्या विहिरीमध्ये पडाव. मोठा वाघ असणारा आहे ते असणारा एखाद्या सापळ्यामध्ये अडकाव. तसं रावण बांधला गेला शापामध्ये असणारा म्हणजे बांधला गेला म्हणून सांगू लागला. रावण पाप करी दारुण गांजले काही ब्राह्मण प्रतव्याकरण झाली पूर्ण गेली शरण ब्रह्मया. रावण असणारा म्हणजे पाप जास्त झाले म्हणजे गाईला असणारा त्रास दिला, ब्राह्मणाला त्रास दिला. कमी पाप पृथ्वी असणारा थरथर कापायला लागली असणारा. गाईला जास्त जरा असणारा त्रास दिला, दुःख झालं. धर्मी माईला दुःख होते. धर्मी माई त्यावेळी दुःखी होती बरं म्हणजे असणार. तसं मग गेली बाबा ब्रह्मयाकडं आणि त्याला शरण गेलेले आहे. गाईच्या रूपे धरित्री आक्रंद विरंचीच्या द्वारी प्रजा ऋषी गण देवसरी शरणाले विधातया. ज्यावेळी असणारा गाई असणारा सगळे असणारा म्हणजे ब्राह्मण सगळे शरण गेले बरं म्हणजे असणार. गाईचे रूपे असणारा प्राप्त केले असणारा ब्रह्मदेवाच्या द्वारी जाऊन असणारा ऋषीगण सगळेजण ब्रह्मदेवाला हात जोडून असणारा विनवणी करायला लागल्या. सांगती घराणी रावण यज्ञ टाकिले मोडोनी सत्कर्म आवनी चालिला. मग असणारा बाबले पृथ्वीनं काय केलं त्या धरणी मातेनं गाईचं त्या ब्राह्मणाच्या गाईच्या रूपामध्ये जाऊन ब्रह्मदेवाला असणारा ग्रहानं सांगू लागले बाबा बोलिले कीर्तन टाकिले यज्ञ अशा प्रकारचं कार्य असणारा वामले केलं. हे सगळं काही ग्रहानं रावणाचं सांगायला लागले. एक म्हणे माझी या मखा विघ्न करी नित्य ताटिका. एक म्हणे सुबाहू मारीच देखा ऋतू माझा विध्वंसिती. एक म्हणू लागली माझ्या यज्ञाला विघ्न केलं बरं असणारा म्हणली. एक म्हणू लागली असणारा बा माझा भाऊ मारीची मारला असं काही ध्वंस केलं. अशा प्रकारे असणारा बरंच काही घरानं ब्रह्म यापाशी असणारा ते सांगू लागले. कुटुंबे समग्र कुंभकर्ण ग्रासीली त्वर अनर्थ मांडला विधातया. एक असणारा सांगू लागले ऋषीवरी असणारा आमचे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त केले काही ठेवून नाही म्हणली. कुंभकर्णानं असणारा सगळं घेऊन टाकलं. असं ग्रहानं असणारा म्हणजे ब्रह्मदेवाकडे असणारा करू लागले आहे. पुरंदर म्हणती बंदी पडिले समग्र कोणाची नाटभेदच कंदर काय विचार करावा. त्यावेळी असणारा बाबा काहीच केलं नाही. पर्वत असणारा त्यावेळी असणारा गिरीकंदर असणारा कुठे कुठे लपून आहे तिथे लपाई पर्वताची आग लपायली. लपून पोथी आहे बाबा म्हणजे डोळा ठेवा लागत नाही. कुठे असणारे लपायला लागले. गिरीकंदर असो कुठे असो म्हणजे आपला जीवाची न करता
हे कार्य असणारा त्याला त्या ठिकाणी करावं लागलं म्हणून सांगायला मग लागले. देव प्रजा ऋषी गान मुख्य परमेष्ठी विष्णुनंद क्षीरसागराची यवन अपार स्तवन मांडिले. प्रजाजन स्वऋषी स्वरासु असणारा बा म्हणले भगवान विष्णूकडे आले रान सांगायला असणारा म्हणले क्षीरसागराच्या ठिकाणी येऊन शेष भगवंताला सुद्धा असणारा म्हणले त्याचा आरंभ स्तुती आरंभ करून त्याला बोलू लागलेले आहे. शयन नारायण कोटी सूर्यांची प्रभा पूर्ण 60 सहस्र योजन शेष तल्पक शुभ्रत. शेष शयन नारायण भगवान परमात्मावर शेषाच्या डोसक्यावर असणार ते पृथ्वीचा भार आहे ना बाबा म्हणूनच चल उन्मत्पणानं उड्या मारायला आपण म्हणजे त्याला किती वजन झाला असं विचारायला म्हणून हे जे कार्य असणार आहे ती सहस्र योजन हे कार्य त्या ठिकाणी सांगायला लागले आहे. लक्षार्थ योजने प्रमाण वरी पौडला श्री भगवान तो सचितानंद रमा रमन अलंकारे म्हणजे आनंद शक्तीचा असणारा म्हणजे भांडार आहे असा भगवान परमात्मा असणारा सच्चिदानंद स्वरूपाक्ष रमारमन भगवान विष्णू परमात्मा अलंकार मंडित आहे म्हणून सांगायला लागले आहे. अनंत शक्तीची स्वामिनी कमला विकासत चरणी जिच्या इच्छा मात्र करो ब्रह्मांड हे विस्तारले. आनंद शक्ती असणारा म्हणजे आदिशक्ती माया म्हणतात अशी असणारा म्हणजे इच्छा मात्र सगळं चालणार बरं जग जे चालतंय ती इच्छेनं असणार ब्रह्मांड म्हणून सांगू लागलेली विराजमान मध मंडप तेच पाहता मुख मार्तंड शशी लोकते गरुड पासूनचे शोते स्वयंभ वर हिऱ्यांचे विशाळ स्तंभ माणिकाचे उताळी सुभद्र खाली तोळंबे हरियांचे स्वर्णाची तुळबटे प्रचंड आरक्त रत्नाचे पसरले दांडे वरी किल्ल्याचा झळकती बिंदी वाडे गरुड पाच मुन्या साजिऱ्या आस पहिलं तिरी देवस करी उभे टाकले बदांजुळी म्हणती पूर्ण ब्रह्म वनमाली भक्त पालका सर्वेशा. बयनगिरी सगळे देव असणारा वाजून हात जोडून उभं टाकले बाबा विनंती करायला लागले बा आता पोती कवा होती की आम्ही कटाळली होती की नाही बाबा म्हणजे काय सरती की नाही असणार झाला आम्ही पाहतो भक्त पालका सर्वेश्वरा भगवंताचा धावा करायच बरं पोतीसाठी नाही बाबा आपला जीव वाचण्याकरता हे कार्य करायला. जय जय अनंत ब्रह्मांड नायका वेद वंदा वेद पालका विश्वंभरा विश्वव्यापका विश्वरक्षका जगद्गुरु. अनंत ब्रह्मांड असणारा अनंत ब्रह्मांड उदरी हरिया बालक नंदागरी आहे की नाही अनंत ब्रह्मांड ज्याच्या अंतकरणामध्ये आहेत म्हणली असा भगवान परमात्मा आहे म्हणली. वेद 4 वेद 6 शास्त्र 18 पुराणाचा दाता आहे बरं देव विश्वांबर असणारा विश्वव्यापक कमलापती हे ना भगवान परमात्मा अशा परमात्म्याची स्तुती करायला लागली आहे. पुरुषा परात्परा पंकज लोचना पयोब्धी विहारा परमात्मया परम उदारा भुवन सुंदरा भवर दया. पुराण पुरुष असणारा भगवान परमात्मा असणारा हरी असणारा उदार अंतकरण उदार भगवान परमात्मा आहे असं म्हणून भगवंताची स्तुती करायला लागली आहे. करुणा करा कैवल्य दायका कमलावरा कर्मातीता कैटभ संहारा कनक वसना करुणा दे. करुणा करा असणारा म्हणजे करुणेची सागर आहे बरं भगवान परमात्मा भक्तावर करुणा करणारा दयाळू आहे दयाळू असणारा भगवान परमात्मा आहे असं म्हणून भगवंताची स्तुती सभा देव पालका जय जय सकळ चित्त चालका निर्विकारा निरूपा दिवा
निर्गुण निश्चला श्री संगा हो, तुझं सगळं हेचे बाहारी मूर मर्दना रमा वल्लभा मधुसूदना सकळ दुरित कानन दाना तमनाशना प्रताप सूर्या प्रण समुद्र जनार्दना विशाल बिन रूप धरुणा महादैत्य विदारुण वेद द्वार तुवा केला ब्रह्म विशाल मंदरांचल भेदित चालिला पाताळ तो कुर्म रूप धरून घन निळ प्रटी घाली ती दिदली म्हणजे विशाल असणारा तो मंदिराचळ आहे आणि ते असणारा मारित असणारा पाताळाला चाललेला आहे कुर्म रूपामध्ये असणारा म्हणजे कासवाच्या रूप धरून भगवंताना असणारा हे त्या कार्य त्या ठिकाणी केलेलं आहे. घेऊन जाता भूमंडळ वरावेश तो तमाळ निळा दानव सकळ मरी दिले लक्ष देते आहे बाबले असताना आखेमध्ये घेऊन असणारा या भूमंडळावर वरावेश धारण केला भगवंताना असणारा मी सगळ्या देतेचा वध केला वराजी अवतार देत्याच्या वधा करता भगवंताना धारण केलेले आहे. दानव कबालका प्रसाद त्यास तुझा अखंड छंद मग करुणी स्तंभ भेद प्रगटला श्री नरहरी दानव असणारा वा म्हणजे दानवाचा नाश करण्याकरता लाज वाळा करता सुद्धा असणारा आणि लळा होता त्या प्रल्हादाचा असणारा त्याच्याकरता सुद्धा तुम्ही हे कार्य केलं असणारा म्हणजे त्याचं रक्षण केलेलं आहे. इंद्राचे काय वारी बळी तू तुवा घातला पाताळी त्याचे द्वारे तू वनमाळी द्वारपाळ द्यापी ज्यावेळी असणारा वा म्हणले द्वारपाळ झाला त्या बळीच्या असणारा द्वारी असणारा इंद्राचा कैवारी होता तो हे कार्य केलं म्हणून असणारा सांगायला लागले आहे. नसताचे भारत सेवक फराश धर तू भृगुकुल टिळक तीन सप्तके पूर्वीचे निशंक निक्षत्री केली तरी हे कार्य जे केलं ना म्हणजे असणारा तीन वेळा पृथ्वी निक्षत्री असणारा केली बरं असं त्यावेळी असणारा कार्य करणारा भगवान परमात्मा त्यावेळी हरित्व आहे म्हणून सांगायला लागलेले आहे. आता रावण कुंभकर्णासुर त्रिभुवन पिढीले समग्र भक्तच्या वारी तू सर्वेश्वर रक्षिसत्वर दासा दे या दासाचं भक्ताचं रक्षण करणारा भगवान परमात्मा संकट आलं बा म्हणजे रावण असो की कुंभकर्ण असो की म्हणजे सगळ्या देत्यानं पिळून टाकले बा म्हणजे पिळून निघालेत म्हणजे लोक आता त्रासले बा म्हणजे कोणाला इथं राहत ना पृथ्वीवर असं झाले बरं भगवंता ज्यावेळी रवी कुळी असणारा म्हणजे सूर्यवंशामध्ये बरं राजा दशरथ असणारा म्हणजे आरतीमध्ये हे करू तसं अवतार मी या ठिकाणी घेतो म्हणून असताना सांगितलेलं आहे. शेष होईल लक्ष्मण भरत होईल पांचजन्य सुदर्शन तोची शत्रुघ्न अवतार पूर्ण हे माझे शेष भगवान लक्ष्मणाचा अवतार धारण करतील. भरत सुद्धा असणारा त्या ठिकाणी जन्माला येणार आहे. शत्रुघ्न असणारा म्हणजे सुदर्शन असे माझे पूर्ण अवतार असणारा त्या ठिकाणी होणार आहेत म्हणून सांगितलं आहे. जनकराजा मिथिलापुरी कमला जाईल त्याचे उदरी तुम्ही देव कसरी वानर रूपे अवतरला. जनकाच्या उदरामध्ये असणारा वा म्हणले त्या ठिकाणी लक्ष्मी अवतार घेणारे बरं म्हणले त्यावेळी असणारा आणि तुम्ही सगळे देव असणारा म्हणले वानर रूपामध्ये येऊन अवतार धारण करणारा आणि आपलं असणारा आता त्यावेळी असणारा कार्य होणार आहे म्हणून सांगू लागले. होईल हनुमंत प्रमात वृक्ष जांबवंत धन्वंतरी तो सुसेन सत्य अंगीकार पदी तो अंगद जाणी दे शिव तो असणारा हनुमंत होईल म्हणजे तुकामणी रुद्रा अंजनी छाया कुमारा तसं हे कार्य त्या ठिकाणी जांबवंत ब्रह्मदेव होतील असणारा सुसेन अंगिरा अंगद होतील हे सुद्धा कार्य त्या ठिकाणी यायचं होणार आहे म्हणून सांगितलेलं आहे. आणि कशा पतीची कौशल्य आणि दशरथ भूपा जे जेवत
करेल चित स्वरूप आत्मा राम रघुवीर निधी आहे कश्यप आहे कौशल्या उदी असणारा म्हणले दशरथ राजा असणारा म्हणले चित्त स्वरूप असणारा भगवान परमात्मा असणारा जन्माला येणार आहे बरं ते सुद्धा सांगा लागलेले आहे सुग्रीव तो जाणी जे मित्र नळ तो अनळ साचार निळ अनिळ अवतार ये मतोची ऋषभ सुग्रीव तो असणारा म्हणजे सूर्य नारायण भगवान परमात्मा नळ आहे ते असणारा म्हणजे वार ते अशा प्रकारचे अवतार आहे गोवा म्हणजे वर्षभाचा अवतार यमाचा तो सुद्धा असणारा सांगितलेला आहे देवाचे जे कार्य करत आनंद मायंबरात गेले त्वरित स्वस्ताना ज्यावेळी आता अशी आज्ञा झाली बा हे इतके अवतार होणार आहेत देवादिकी अवतार कार्य होणार आहे अवताराला येणार आहेत जे जे कार्य केला भगवंताच्या नावाचा आनंद नाम आहे त्रिभुवनी नरनारी आनंद शिष्या सगळ्याला आनंद झालेला आहे श्रीराम कथा ती रसाळ तेची मानस सरोवर निर्मळ तुम्ही चतुर श्रोते मराळ वैसा सकळ एक पंक्ते ज्यावेळी श्रीराम प्रभूची चरित्र कथा असणारा म्हणजे मनुष्याचा आत्मउद्धार करणारी आहे बरं एकाग्र चित्ताने जर श्रवण केली ऐकली तर निश्चित उद्धार आहे झोप न घेता ऐकल्यावर उद्धार आहे एकाग्र चित्ताने जर कथा ऐकली श्रवण केली सगळ्या पापाची होळी होती म्हणून सांगू लागलेली आहे राम कथा करिता श्रवण होय पापांचे सर्व खंडन चिंतिले मनोरथ होती पूजा भक्ती करो निवाजिता श्रीराम प्रभूची एवढी गोड कथा आहे म्हणजे श्रवण केली पापाचे खंडन होऊन जातील म्हणजे सगळे असणार चिंतिले आरोकडे मनोरथ असणार मनाचे मनोरथ पूर्ण होतात म्हणून सांगितलं आहे हृदयाची पडता विघ्न श्रीराम निवारित स्वयापण सर्व काल रामचरणी दीन असता भव बंधन चुकेल श्रोत्याला विनंती केली बा काही जरी तुम्हाला विघ्न आलं बुद्धीपशी याचं मूल्य असणार स्वतःला विघ्नाचं निवारण असणार या ठिकाणी बाबा सर्व काळ भगवंताचं चिंतन करायचं बुद्धीपशी येऊन घरचं चिंतन काला करायचं तिथल्या तिथं सोडून द्यायचं इथं भगवंताचं चिंतन करायचं असं म्हणून सांगायला लागले आहे ब्रह्मानंदात्मया राम भक्त काम कल्प द्रुमा श्रीधर वरदा पूर्ण ब्रह्मा अक्षर नामा अभंगा श्रीराम विजय ग्रंथ सुंदर समर्थ वाल्मिक नाटकाधार सदा परिसोत भक्त चतुर द्युताध्याय गोळा पुंडलिका महाराज की जय पंढरीनाथ भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय श्री रामचंद्र भगवान की जय